अहो पूर्ण भारतात म्हणलं तरी शेगावचं नियोजन नाही. बालाजीनं सुद्धा नाही असं. अक्षरशः शूट करायला चान्स नाही. दुसरी गाडी नाही का पाठीमागून? काय पण लोक हिलाच गर्दी करते. कॉन्क्रीटचे रोड झाले, नवीन बस स्टँड आहे, पण कचरा बघा. प्रवासामध्ये एक प्रवासी असा मिळतो ती वादावत चालू आहे. पोलीस स्टेशनला गाडी न्यायचं चालू आहे. वेलकम टू श्री संत शिरोमणी गजानन महाराज शेगाव नगरी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती बस स्टँडला. आज आपण बारामतीवरून निघालोय थेट श्री संत शिरोमणी गजानन महाराज शेगाव नगरी. बारामतीवरून शेगाव जाण्यासाठी सकाळच्या 3 शेड्यूलवर गाड्या आहेत. 7:15चा टायमिंग, 8:30चा टायमिंग आणि 9:30चा टायमिंग. या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 450 ते 500 किलोमीटरच्या रेंज मधला असलेला हा प्रवास आहे. आणि महाराष्ट्रातून ज्या भागातून आपला प्रवास होतोय, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मधून थेट विदर्भाला जोडणारा हा प्रवास आहे बारामती शेगाव. माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे आहे बारामती बस स्टँड. ह्याच्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे, सेपरेट व्हिडिओ. आणि खरं सांगतो, हे बस स्टँड बघितलं एकदम भारी वाटतंय. इतकं सुंदर आधुनिक बांधकाम, अभिमान वाटावा असं आहे. पण एक गोष्ट बघून खूपच वाईट वाटतं. इथे लोकांनी वॉशरूम मध्ये जी अवस्था करून ठेवलेली, गुटखा तंबाखू थुकून अक्षरशः घाण केलेली. इतकं छान बांधलेलं हे ठिकाण, पण वापरणारे लोक अशी वागणूक देत असतील तर आपण बदललो कधी म्हणायचं. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की अशा पर्सनला कितीही स्वच्छ ठेवलं तर ती शेवटी चिखलात जाऊन लोळणारच. आता ते तुम्हाला माहितच असेल. सुविधा बदलल्या पण सवय मात्र जसेच्या तसेच आहेत. आपण बदललोच नाही, कितीही सुविधा दिल्या तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर मंडळी, तुम्हाला याबद्दल कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. असो, आपण सगळ्यात पहिली गाडी पकडली बारामतीवरून, ती म्हणजे सकाळी 7:15ची गाडी. तर बघूया, गाडी ते आपल्या समोर आहे. आता फलाटला लागेल ती गाडी. आता जवळजवळ 6:45 वाजलेले. 2 गाड्या या ठिकाणी, नाशिक बारामती पण आहे आणि शेगाव बारामती. गाडीचा मार्ग पहिल्यांदा सांगतो मी. बारामती, भिगवण, कर्जत, जामखेड, बीड, जालना, सिंदखेड, राजा, चिखली, खामगाव आणि शेगाव असा आपल्या गाडीचा मार्ग असणार आहे. आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करणार आहे तो गाडी नंबर पाहू शकता खाली, MH14 LX 6167. या गाडीनं आपण प्रवास करतोय शेगाव पर्यंत. गाडी लागायला आपल्याकडे अजून अर्धा तासाचा कालावधी बाकी आहे. आणि बारामती बस स्टँडचा हा समोरील बाजू पाहू शकता. अशा प्रकारचा हा बारामती बस स्टँडचं हे समोरील दृश्य आहे. नवीन बस स्टँड सुरुवातीला होतं ना, तसंच हे बस स्टँड मेंटेन मध्ये ठेवलेलं आहे. आणि बस स्टँड वरचे टापटीपणा बघा, कॉन्क्रीटचे रोड झाल्यामुळे ना एकदम टापटीप आणि स्वच्छ दिसत आहेत बस स्टँड. तर फायनली मंडळी, आपली बस आता फलाटला लागलेले. फलाट क्रमांक 6 लागते, जिथे जामखेड, बीड, जालना, शेगाव, पाथर्डी, भूम, करमाळा या मार्गावर जाण्यासाठी गाड्या लागतात. त्या ठिकाणी आपली गाडी नाही लागली, कारण तिथे मुक्कामी गाड्या थांबलेल्या आहेत. त्यामुळे आपली गाडी फलाट क्रमांक 9-10च्या मध्ये थांबलेली आहे. तर पाहू शकता इथे आपली फायनली बस लागलेली. तर या फलाटला प्रवासी बोर्डिंग करताय. प्रवासाला सुरुवात करण्याआधी आपण ड्रायव्हर दादांसोबत मस्तपैकी असा एक चहा घेऊया. चहा म्हणाल ना, चहा एकदम मस्त असा चहा होता. एक घोट जसा चहाचा घेतला ना, हा एक नंबर. कधी आलात ना तुम्ही चहा वगैरे प्यायचा असेल बारामती बस स्टँडच्या आवारामध्ये, तर इथे नक्की या. एक नंबर चहा मिळते इथे. चला मंडळी, मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया. बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय. चला तर मग.
तुम्ही शेगावला कधी गेली का? हो ना, शेगावमध्ये खास काय वाटलं तुम्हाला? व्यवस्थापन चांगलं आहे. व्यवस्थापन चांगलं आहे. सफाई कामदार नियोजनपूर्वक आहे. म्हणजे सेवा कशी आहे तिथे? अहो पूर्ण भारतात म्हणलं तरी शेगावचं नियोजन नियोजन एक नंबर एक नंबर. ते नाही बालाजीनं सुद्धा नाही असं. अरे बापरे. बालाजीनं सुद्धा नाही असं. पुरीला नाहीये चारेधाम केलेलं. हा. फक्त निवासच नाही तर सगळं मंदिर परिसर पाय चालायचं वाटा हे सगळं हा. जिथल्या तिथं व्यवस्थित पाणी मारून 24 तास तिथं जागा असतं सगळे. म्हणजे तुम्ही अपरात्री रात्री जरी आला तर गेलं तुम्हाला तरी, हा. कधी असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही शेगावला गेला की तुमच्या मनात असं पण वाटत असेल की पंढरपूरला अशी सेवा पाहिजे होती? पाहिजे मस्त वाटते पण कसं आहे तिथलं जो डायरेक्टर आहे हां हां. तो जर समजा तो तिथलं पाणी सुद्धा पित नाही संस्थान असं जर समजा ज्याच्या मनात असेल तोच तशी व्यवस्था करू शकतो. बरोबर. बाकी कोणी करू शकत नाही. माणसाची परिस्थिती लय अवघड आहे. बरोबर. व्यवस्थापन महत्वाचं आहे. काहीच नाही. त्र्यंबकेश्वरला नाही कुठंच नाही. कुठंच नाही. हा, एवढंच की सज्जनगडला थोडंसं आहे व्यवस्थित. सज्जनगडला हा. कुठं आले सज्जन? साताऱ्याच्या वर साताऱ्याच्या वर किती किलोमीटर? रामदास महाराजाची समाधी आहे. अच्छा. सज्जनगडला चांगलं आहे राहायला वगैरे? आपल्या दास नवमीला तिथं यात्रा असते प्रसाद असतो. बघूया कधी नियोजन ठरलं तर जाऊया. आणि तिथं जर तुम्हाला काही सज्जनगड. काही जर समजा तुम्हाला मनातून काय करायचं असेल हा. भक्ती आराधना बरोबर. ती व्यवस्था पण आहे. हे पहिल्यांदाच काहीतरी ऐकायला मिळायला भारी वाटतंय. तर कधी आपला एखादा रोड झाला ना तर जाऊया प्लॅन करूया सज्जनगडचा. तर तुम्ही सजेस्ट करा की सज्जनगडला जाण्यासाठी कोणता मार्ग बेस्ट आहे तो आपण त्या निमित्तानं तो कव्हर करूया. गर्दी खतरनाक गर्दी. अक्षरशः शूट करायला चान्स नाही. खतरनाक गर्दी. त्यामुळे आपण डायरेक्ट थेट बस स्टँड घेऊया. पुढचं बस स्टँड येईल आय थिंक चला मागे चला. जामखेड बस स्टँड. चला चला मागे चला. दुसरी गाडी नाही का पाठीमागून? आहे पण लोक हिलाच गर्दी करते. लोक तसे आहेत. बारामती पासून बेगवान राशीन कर्जत कव्हर करत 112 किलोमीटरचा अंतर गाठलेलं आहे आपण जामखेड पर्यंत. जामखेड बस स्टँडला आपली जी बस पोहोचलेली आहे ती 10:20 जवळजवळ 10:30 वाजत आलेत. आणि जामखेड बस स्टँडचा परिसर बघा. आणि आपल्या बसला इतकी तुफान गर्दी आहे ना अक्षरशः शूट करायला चान्सच नाही. पण जिथे शूट करायला भेटेल तिथे शूट करतोय. अक्षरशः बस एवढी फुल पॅक झालेली आहे. आणि बस स्टँडला ज्या फलाटला आपली गाडी थांबली फलाट क्रमांक 2 जिथे बीड शेगाव जालना उमरखेड जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे. आणि प्रवासी बघा बस स्टँडला तुफान गर्दी आहे. आणि आपल्या बसला तर जबरदस्त आहे. फुल स्टँडिंगचे प्रवासी आहेत शेवटपर्यंत. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की बारामतीवरून 3 शेड्यूलवर गाड्या धावतात शेगावसाठी. पण तसं नाही. बुकिंगमध्ये काहीतरी ग्लिच आलेलं आहे बहुतेक. तर बारामतीवरून 2 शेड्यूलला गाडी आहेत. एक 7:15ची गाडी आणि दुसरी म्हणजे 8:30ची गाडी. असं 2 शेड्यूलवर गाडी आहेत. 9:30ची जी गाडी आहे त्याचा काहीतरी ग्लिच झाला आहे. ड्रायव्हरला त्यांना विचारलं तर ती गाडी बुकिंगला नाही म्हणले. 9:30ची गाडी. फलाट क्रमांक 4ला शिर्डी निलंगा गाडी. इथे लोकल गाडी आहे अहिल्यानगर आगाराची. रोड बोर्ड नाही आहे या गाडीला. त्याच्या बाजूला आपली गाडी बारामती शेगाव आणि पलीकडे जामखेड आगाराची गाडी आहे. लोकल रोड जामखेड काहीतरी वेगळंच आहे. बारामती नंतर आपली गाडी नाश्त्यासाठी थांबली होती. त्याच्यानंतर गाडी कुठे थांबत नाही म्हणले दादा संध्याकाळपर्यंत. जामखेड बस स्टँडचा परिसर पाहू शकता. तर अशा प्रकारचा हा जामखेड बस स्टँडचा आतील परिसर. पण स्वच्छता नाही राहो. तुम्ही स्वच्छता बघा ना. कॉन्क्रीटचे रोड झालेत. बस स्टँड पण जवळजवळ मस्त असं नवीन बस स्टँड आहे. पण कचरा बघा काय हे. धूळ प्लॅस्टिकचे पिशवे कागद पेपर बरेच काही कचरा आहे इथे. तिथे कचरा कुंडी आहे त्याच्यावर पण थुंकलेलं आहे कोणीतरी. अवघड आहे राहू. बस स्टँड नवीन झालं पण लोक अजून सुधारले नाहीत.
बारामतीपासून जवळपास 185 किलोमीटर अंतर गाठत आपण आता बीड बस स्थानकला पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी आपली गाडी थांबलेली आहे आणि बीडमध्ये आपले क्रू चेंज झालेले आहेत. ड्रायव्हर दादा आता चाललेले आहेत ड्युटी करून मस्तपैकी. चला कधी आलो तर भेटू आपण नक्की. आता इथून पुढचा जो स्टॉप आहे ज्या मार्गे आपली गाडी जाणार आहे गेवराई अंबड जालना, बीडपासून जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर आपला पुढचा स्टॉप डायरेक्ट जालना. आतापर्यंत जेवढे पण आपण रूट कव्हर केलेले आहेत बारामती नंतर भिगवण, कर्जत, जामखेड आणि आत्ता बीड नंतर जालना, सिंदखेड राजा, चिखली, खामगाव आणि शेगाव. गाडीचा रूट होता ना तो युनिक मार्ग होता. म्हणजे कसं कर्जत, राशीन, जामखेड या मार्गे गाडी आलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण हा रूट केलेला आहे. याआधी आपण त्याच मार्गावरनं एक रिसेंटली ब्लॉक केला होता मेढा सातारा ते लोणार. ती पण गाडी त्याच मार्गे येते पण ती गाडी पाटोदा करत येते. ही गाडी पाटोदा वगैरे गेली नाही तर या गाडीला स्टॉप नसावा पाटोद्याचा. आणि बीड बस स्टँडला 12:30 वाजताचे जे टेम्परेचर पसरले ना 39 डिग्री सेल्सिअस तापमान. आतापर्यंत 2026 मधला हा टॉपचा तापमान आपल्या ब्लॉकमध्ये. याच्या आधी आपण कोल्हापूरला 10:30 गेलो होतो त्यावेळेस 36 डिग्री असं काहीतरी तापमान होते त्यावेळेस. या गाडीचे पहिले क्रू होते चालक वाहक, त्यांची ड्युटी इथे चेंज झालेली आहे. आता ते दुसरे चालक वाहक येतील ते बीड पासून ते शेगाव ड्युटी करतील. चला या दादांची पण ड्युटी झाली. मस्त वाटलं इथपर्यंत प्रवास करून भारी वाटलं. आता तुमची ड्युटी परत उद्या मी बीडवरून शेगावला. बीडचं बस स्टँड बघा काय बस स्टँड बांधलंय आणि जी जागा बस स्टँडच्या आवारामध्ये झाली ना एकदम मोठी अशी जागा दिसते आता. आणि समोर बघा बीड बस स्थानक 12:30 वाजताचे दृश्य. नवीन बस स्टँड केले एकदम भारी वाटतं काहीतरी नवीन अपग्रेड. आतापर्यंत आपण या रूटवर 3 जिल्ह्यांमधून प्रवास केलेला आहे. पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि त्याच्यानंतर आता बीड जिल्हा. असे टोटल 3 जिल्हे आपण कव्हर केलेले आहेत. आता इथून पुढे आता 2 जिल्ह्यातनं प्रवास होणार आहे आपला जालना आणि बुलढाणा. तर बीड नंतर जी ड्युटी चालू होती या दादांची त्याआधी टायर वगैरे चेक करतायत बरोबर आहेत का नाही. तर त्यांची आधी तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो. तर दादा आपलं नाव काय? माझं नाव गायकवाड सतीश, बारामती डेपो. तर बीडलाच क्रू असतो. आता बीड पासून आम्ही शेगाव पर्यंत. पहिले जे क्रू होते बारामती पासून बीड पर्यंत ड्युटी केलेली आहे. आता बीड नंतर दुसरे क्रू आलेले. आता ही गाडी लागेल फलाटला. आता बघूया कोणत्या फलाटला गाडी लागते. अरे बापरे फायनली मोबाईल चालू झाला. अक्षरशः मोबाईल स्विच ऑफ पडल्यासारखा झाला होता. तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो. आयफोन मध्ये काय परिस्थिती होते ना हे बघा तुम्ही व्हिडिओ बघा. याच्यामध्ये अक्षरशः टेम्परेचर इज हाई. पूर्ण गरमी झेलत नाही राहू. 39 डिग्री सेल्सिअस. आयफोन नुसतं 2 मिनिटं बाहेर न्यायला एकदम टेम्परेचर हायला गेलाय. अवघड आहे. बघूया जितकं पॉसिबल होईल तेवढं बसच्या आतमध्येच बसून शूट करूया कारण बाहेर टेम्परेचर खूप जास्त आहे. फलाटला आता आपली बस लागलेली आहे फलाट क्रमांक 3ला जिथे जालना, अमरावती, शेगाव, अकोला, बुलढाणा, लोणार, मलकापूर, चिखली जाण्यासाठी बसेस लागतात. त्या ठिकाणी आता आपली बस थांबलेली आहे. बीड बस स्टँडचा परिसर बघा तुम्ही. आतील दृश्य 12:30 वाजताचे. आणि इथून आपली गाडी हलते. तर जाऊया आता डायरेक्ट पुढचा स्टॉप. अंबड बस स्टँडला बरोबर गाडी आलेली आहे. बरोबर 2:23 झालेले आहेत आणि इथे आपली गाडी फलाट क्रमांक 3ला थांबलेली आहे जिथे नागपूर, अकोला, चिखली जाण्यासाठी बसेस लागतात. आणि अक्षरशः या ठिकाणी जे तापमान आहे ना ते अंबडमध्ये 41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. विचार करू शकता किती कडक ऊन आहे. पण इथे थोडंसं बसच्या बाहेर पडले की चांगलीच गरमी लागते. बापरे कोणती गाडी आली? लोकल गाडी अंबड, पिंपळगाव, अंबड. गर्दी बघा गाडीला. प्रवाशांची अक्षरशः पळापळ चालू आहे. आता दादांवर थोडासा चहा वगैरे घेऊया इथे. आणि अंबड बस स्टँडचा
असा काहीसा परिसर आहे. जालना जिल्ह्यातील अंबड बस स्थानक. टोटल 8 फलाट असलेलं हे बस स्थानक आहे. तर या मंडळीत मस्तपैकी असा गरमागरम चहा प्यायला. आंबडचा चहा मस्त आहे. आंबडच्या चहामध्ये काहीतरी वेगळी चव लागली मला. सकाळी आपण बारामतीचा चहा पेलो होतो ना, हा एक नंबर. त्याच्यानंतर आता आंबडला चहा पेतोय. म्हणजे असा चहा मी कधी पेलो नाही, अशी चव लागते. गोड आहे पण चहाची जी चव आहे ना फार वेगळी आहे. बारामतीपासून जवळपास 300 किलोमीटरचा अंतर गाठत आपण आता जालना बस स्टँडला पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि जालना बस स्टँडचा परिसर. आणि या बस स्टँडला ना कायम गर्दी असते. जालना बस स्टँड हा असा एक पॉइंट आहे जिथे विदर्भाकडे जाणाऱ्या गाड्या, पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या गाड्या, खूप साऱ्या कनेक्टिव्हिटी आहेत जालन्यावरून. या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे जिथे शेगाव, खामगाव, अमरावती जाण्यासाठी बसेस लागतात. जालनामध्ये 3:30 वाजताचे टेम्परेचर बघायचं म्हणलं ना तर 40 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. आणि जे काही प्रवासी एसटीने प्रवास करतायत, दर भाडे वाढलेलं आहे तिकिटामध्ये 10%, 2%चे जे दर आहे ते पण त्याच्यामध्ये ऍड केलेले. म्हणजे स्वच्छता अभियान, अपघात प्लस स्वच्छता अभियान असं काहीतरी त्याच्यासाठी 2 रुपये ऍड केलेले आहेत. आणि बऱ्याच दिवसानंतर आपण आता जालना बस स्टँडला आलो आहोत. आणि जालना बस स्टँडचा परिसर बघा, बरीच अशी गर्दी आहे. टोटल आय थिंक 9 फलाट आहेत या बाजूला. आणि गर्दी बघा, सगळे फलाट अक्षरशः भरलेले. गाड्यां बघायचं झालं तर इथे राजगुरुनगर अकोला गाडी आहे. त्याच्यानंतर बारामती शेगाव आपली गाडी, हे लोकल गाडी, कुंभारझरी काळेगाव, त्याच्यानंतर लातूर जळगाव, जालना बुलढाणा पलीकडची इलेक्ट्रिक गाडी आहे लोकलची. तर एवढ्या गाड्या फलाटला लागलेल्या आहेत. जालनावरून आपला जो प्रवास राहिलेला आहे शिंदखेड राजा, चिखली, खामगाव आणि शेगाव. तब्बल अंतर बघायचं झालं तर जवळपास 165 किलोमीटरचं अंतर आहे. जालना बस स्टँडवरून आपल्याला एक मार्ग कव्हर करायचा होता, जालना ते कलबुर्गी. पण आपण गाडीची काच खराब असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते कलबुर्गी असा प्रवास केलेला आहे. बघितला नसेल तर बघून घ्या. जालनावरून अजून एक रूट बनवला होता आपण. वर्षातलं एकदा यात्रा असते बुलढाणा जिल्ह्यात, अशी एक यात्रा भरते, सैलानी यात्रा. ही यात्रा बघितली नसेल तर बघून घ्या. जालना ते सैलानी मस्त असा प्रवास झालेला आहे. शेगाववरून आलेली शेगाव बारामती जी गाडी आहे ती आपल्याला क्रॉस झाली आहे गेवराईमध्ये. आणि शेगाववरून पण 7:15 आणि 8:15 गाडी आहे. बाप रे बाप, आत्ता देऊळगाव महाईमध्ये ड्रायव्हर दादा पळत आले. काय म्हणतात आता, बरं आहे का? ते व्हिडिओ लय व्हायरल झाला म्हणले ते, आहे का नाही, मुंबई चिखली. तर मंडळी, चिखलीपासून 5 किलोमीटर अलीकडे आपली गाडी जेवणासाठी थांबलेले हॉटेल कोल्हापुरी तडका या ठिकाणी. आणि बऱ्याच गाड्यांची रांग आहे इथे. जास्त वेळ काय गाडी इथे थांबणार नाही, आपल्याकडे 10-15 मिनिटं टाइम आहे. तोपर्यंत आपण बघूया काय इथे जेवणासाठी मिळतंय. छत्रपती संभाजीनगर अकोला, बारामती शेगाव, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर नागपूर,
नागपूर छत्रपती संभाजीनगर परतीचा प्रवास, त्याच्यानंतर ही वर्धा संभाजीनगरवाली गाडी आणि ही वाली आहे जामखेड बीड अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर. एवढ्या बसेस आलेले, तर सगळ्या बसेसची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. आता बघूया 10-15 मिनिटं थांबते गाडी, तर थांबूया इथे. आपले ड्रायव्हर आता भेटलेले आहेत अमरावती आगाराचे. फायनली बऱ्याच दिवसातून ओळख झाली. काय म्हणतात आता, कुठली गाडी घेऊन आली तुम्ही? मी आता जामखेड नवीन शेड्यूल अच्छा अमरावती जामखेड. अच्छा तुम्ही घेऊन आले का? बरोबर, भारी वाटलं. बऱ्याच दिवसानंतर अशी भेट व्हायला वाटलं नव्हतं. आणि ज्या गाडीची मी तुम्हाला ओळख करून दिली आहे ना, जामखेड बीड अमरावती, ती गाडी कालपासून सेवेमध्ये चालू झालेली आहे. तर मंडळी, हॉटेल कोल्हापुरी तडकामध्ये आपण मेनू घेतलेला आहे राईस प्लेट. अशा पद्धतीचा राईस प्लेट आलेला पाहू शकता. विदर्भात जशी एंट्री मारली ना, तसाच एक जिव्हाळा लागतं. माहित नाही का काय विषय आहे त्याच्या मागे, काय लॉजिक आहे, काय आयडिया नाही, पण भारी वाटतं राव. काय म्हणजे विदर्भ, महाराष्ट्रातल्या कुठल्याही विभागात गेलं ना, पण असं फिलिंग येत नाही मला जिथे मला विदर्भाच्या साईडला आल्यावर वाटतं. विदर्भ म्हणजे आवडीचा विषय आपला. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून थोडं वेगळं आहे, तुमच्या दृष्टिकोनातून थोडं वेगळं असू शकतं. महाराष्ट्रातले मला स्पेशल 2 भाग आवडतात, एक म्हणजे कोकण, दुसरं म्हणजे विदर्भ. या क्षेत्रात मी ज्यावेळेस नवीन आलो होतो ना, त्यावेळेस मी सगळ्यात पहिला विदर्भ दौरा केला होता. व्हिडिओ दाखवला का नाही त्याची आयडिया नाही, पण सगळ्यात जास्त मी विदर्भ फिरलोय, त्यामुळे तो एक बॉन्ड तयार झाला आहे. तर मला विदर्भाची भाषा जरी बोलायला येत नसली ना, तरी त्या पाठीमागे पण काहीतरी सीन झालेले छोटे मोठे, त्यामुळे असं होऊ शकतं. आता आपण चिखली बस स्टँडला पोहोचलेलो बरोबर. या ठिकाणी 5:45 वाजलेले आहेत आणि चिखलीवरून जी गाडी जाणार आहे आपली उंद्री मार्गे खामगाव आणि शेगाव, जवळपास अंतर बघायचं झालं तर 80 किलोमीटरचा हा प्रवास आहे. चांदूर बाजार छत्रपती संभाजीनगर आहे गाडी, चांदूर बाजार आगाराची. पलीकडे पिंपरी चिंचवड पुणे अकोला गाडी, संभाजीनगर अकोला गाडी, त्याच्यानंतर आपली गाडी आणि स्लिपर गाडी या ठिकाणी आलेली. शेगाव सांगली गाडी, शेगाववरून आता सांगलीला चालली गाडी. याच गाडीत आपला रोड राहिलेला आहे जो करायचा होता बऱ्याच दिवसापासून. बघूया कधी योग येतोय. बरं वाटलं भेटून सगळ्यांना. परत कधी आलो तर भेट होईल आपली. तर मंडळी, तुम्ही कधी आलात ना चिखली बस स्टँडच्या आवारामध्ये, एकदा या हॉटेलला वगैरे व्हिजिट करा. नाथ ब्रह्मा इडली एकदा टेक करा भेट. आणि याची माहिती मी पुढे कधीतरी चिखलीवरून ब्लॉक करेल ना, त्यावेळेस दिलं. खूप गडबडीचं असल्यामुळे तुषार देशपांडे दादांना जास्त वेळ नाही देता आला, पण जेवढा पण वेळ देता आला तेवढ्या वेळेत भारी वाटलं, समाधान वाटलं. बऱ्याच दिवसानंतर आपण इकडे आलो. याच्या आधी आपण चिखली मुंबई हा प्रवास केला होता. अक्षरशः तो प्रवास एकदम भारी झाला. चिखलीचे आय थिंक मला वाटते 3 का 4 रोड कंप्लीट झालेले आहेत आपले चिखली आगाराचे. गाडी मानायची का भाऊ? चला उदयनगर. वेलकम टू कॉटन सिटी खामगाव. या ठिकाणी बरोबर आपली बस पोहोचलेली आहे 7:21. आता खामगाववरून आपली गाडी जाईल शेगावसाठी. जवळपास अंतर राहिलेलं आहे 18 किलोमीटर. आणि या ठिकाणी खामगाव बस स्टँडचा परिसर पाहू शकता. जवळजवळ रात्रीचे 7:30 वाजत आलेले. आणि आपली जी बारामती आगाराची गाडी आहे ती तब्बल 17 वर्षापासून सेवेमध्ये असलेली ही गाडी आहे आणि 17 वर्षापासून हिचा रूट चालू आहे. बारामती शेगाव बारामती. आणि ज्या मार्गातून गाडी येते ना कर्जत, तिथल्या गावकऱ्यांनी अक्षरशः गाडीची पूजा केली होती. बघा किती सेवा केलेली आहे या गाडीनं, तब्बल 17 वर्ष. तर मंडळी, या गाडीच्या सेवेबद्दल तुम्हाला माहित होतं का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या गाडीसाठी जे आपल्याला तिकीट भाडं पडलेलं आहे फुल तिकीट बारामती पासून शेगाव पर्यंत 859 रुपये तिकीट, ऑनलाईन तिकीट. ड्रायव्हर दादांचा प्रवाशांमध्ये थोडासा वाद झालेला आहे. आता पोलीस स्टेशनला गाडी न्यायचं चालू आहे. समजून घ्यायचं प्रवाशांनी एकमेकाला. बरंच असं घटना घडत आहेत म्हणजे महाराष्ट्रात, जिथं 1 रुपयासाठी सुद्धा प्रवासी भांडत आहेत. म्हणजे बरेच असे कारण आहेत. सगळे प्रवासी आपल्या कंडक्टर दादांकडून बोलत आहेत. प्रवासामध्ये एक प्रवासी असा मिळतो ती वादावत चालू आहे.
एका प्रवाशांमुळे अख्ख्या प्रवाशाला भोगावं लागणार. वेलकम टू श्री संत शिरोमणी गजानन महाराज शेगाव नगरी. फायनली आपण बारामती पासून 13 तासांचा प्रवास करत शेगावला पोहोचलेलो आहे. प्रवास तर एक नंबर झालेला आहे. काय म्हणता भूषण भाऊ? आई शपथ, ओळखलं का? भूषण भाऊ आलेले आहेत. कसा झाला तुमचा प्रवास? कोणता वाला? उरण शेगाव. उरण शेगाव 18 तासांचा नाद खुळा. अरे दुपारी 3:30 गाडी निघाली, 3:30 पावणे 4ला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 8:30ला आली. म्हणजे 18 तास झाले पूर्ण. 18 ते 18.5 तास. नाही, आता मुक्कामी होतं मस्त की 2 दिवस. जा मग परत कोकणात निवांत. निवांत. नमस्कार, मी भारती दत्तात्रय, बारामती डेपोला काम करतो, चालक कम वाहक मध्ये. सर्वप्रथम आपल्याला ही नवीन गाडी आलेली आहे लालपरी म्हणून. ती एकदम व्यवस्थित आरामदायक गाडी आहे. परंतु प्रवासी आपले जे आहेत हे आपले दैवत आहेत आमचे. परंतु प्रवाशांना ही कळकळीची विनंती आहे की गाडीची व्यवस्था राखणं ही त्यांच्यासाठी पण खूप गरजेचं आहे आणि आपल्यासाठी पण खूप गरजेचं आहे. जेणेकरून रेग्युलर प्रवासी आहेत किंवा जे आपले बारामती शेगावला जाणारे प्रवासी आहेत त्यांना खूप त्रास होतो अशा लोकांपासून. इथे स्टिकर लावलेले आहेत असे अनधिकृत स्टिकर आहेत. ते काढायचं जरी म्हटलं ना, असे पूर्णपणे निघत नाहीत. ते असं होतं. याने काय होतं ना, कारण वेस्टीची जी आपली शोभा आहे ती कमी होते. दुसरी गोष्ट, प्रवासी जे आहेत ना आपले, की ज्यांना प्रवास कसा करायचा हे जे आपल्याला माहितीच नाही. आता हे पहा, इतकं चार्जिंग सॉकेट जे आहे इतकं स्वच्छ आणि चांगलं होतं, हे काढून घेऊन गेले. म्हणजे याची काय उपयोग होणार? ते पाणी बॉटल ठेवण्याचं आहे. आता हे पितळले पाणी बॉटल काढण्याचं जे आहे हे काढून घेऊन गेलेले आहे. पितळला पण काढलेलं आहे. चार्जिंग पॉईंट जे आहे ते काढलेलं आहे. परत इकडे पहा तुम्ही, ह्याच्यामध्ये पाय घालून बसतात. असे पाय घालून बसण्याचे प्रकार आहेत. आपली नवी गाडी आहे, तिला येऊन जवळपास आता 5-6 महिने झाला असत. त्याच्यामध्ये सुद्धा इतकी म्हणजे हिचे हाल बेकार केलेले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी एवढं केलंय, परंतु प्रवासी हे टिकवत नाहीत. आता नाईटला जर गाडीमध्ये जर झोपायचं म्हटलं, कधी एखाद्या वेळ येते अशी, तर गाडीमध्ये झोपू शकत नाहीत. कारण का? गाडीमध्ये असे पाणी बॉटल टाकणं खाली, साईडला इथं पिचकारी मारणं, थुंकणं, काचावरती घाण करणं, म्हणजे अशा खूप प्रकार आहेत गाडीमध्ये. आता इथं प्रवासी बसलेला आहे, त्यांनी बसल्या बसल्या हे काढलेले. काय उपफायदा झाला काय? नवी गाडी आहे म्हणजे असे प्रवाशांना सांगितलं ना असं करू नको, हे करू नको, तर राग येतो. काळजी घेणं म्हणजे एक समाजसेवा, ह्याच्यातून सुद्धा समाजसेवा दिसते. आता ही गाडी बारामतीला उद्याच्याला जाणार आहे, परंतु आता हे लोकांना रिझर्वेशनचे प्रवासी असतील ते काय म्हणणार, गाडी साफसफाई केली. ही गाडी बारामतीला गेल्याच्या नंतर साफसफाई होणार, पण आम्हाला काही वेळ स्वतः हाताने काढावं लागतं. हे आमचं काम नसताना पूर्ण महाराष्ट्रातील प्रवाशांना विनंती करतो, प्रवासीला प्रवास 10 ते 15 मिनिटासाठी किंवा 2 तासासाठी 6 तासासाठी असतो, पण आम्हाला पूर्ण 12 घंटे गाडीमध्ये घालायचे असतात. म्हणजे काही प्रवाशांना असं आहे की नुकसान करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे असं सर्वांनी काळजी घ्यावी. लालपरी एक आपली जीवनवाहिनी आहे. तर मंडळी, मी बरेच असे रीलच्या माध्यमातून सांगितलेले आहेत की गाडीमध्ये दिलेली सेवा तर सांगितलेली आहे, त्यासोबतच मी हे पण सांगितलंय की गाडीमध्ये प्रवाशांनी जी हालत केलेली आहे. आता तुम्ही म्हणत असाल की ड्रायव्हर केबिन बघा कशी थुकलेली असते. अहो, त्यांचं ते बघतील, पण आपण स्वतः कधी सुधारायचं? त्यांना शेवटी तिथं बसायचे, तिथे ड्राईव्ह करायचे, पण आपण आपल्यासाठी सुधारलं पाहिजे. ही आपली एक प्रकारची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गाड्या वर्षानुवर्ष वापरायच्या. त्या गोष्टी ना सांभाळून वापरा. परत या गोष्टी आपल्याला वापरायच्या, जेणेकरून आपला वापर झाल्यावर पुढच्या प्रवाशांना त्याचा वापर पुरेपूर व्हायला पाहिजे. त्या लोकांसाठी काय करायचं सांगा? भूषण भाऊंना एक फाडले डायरेक्ट. बघा आता काय करायचं. आणि माझं असं म्हणणं आहे की जो नंबर दिलाय ना, तो नंबर लोकांनी कॉल करावा, दाखवा हमखास लोकांना. आणि किती फ्रॉड स्कॅम चालू आहे, म्हणजे मिया फरीद नावावरून स्पष्ट होते की किती फ्रॉड आणि हे असणार. मध्ये पण अशी एक घटना घडली होती की रेल्वे स्टेशनला हा प्रकार चालू होता, पण तेवढ्यात त्यांनी ऍक्शन घेतली आणि तो पकडला गेला माणूस. बसेसवर असे स्टिकर लावलेले आहेत. आता पण नायनर झाला पाहिजे लवकर. तर मंडळी, प्रवास बोलायचं झालं तर एक नंबर झाला. आता तुम्हाला प्रवास दाखवलाय, आता तुम्हाला दर्शन दाखवतो. त्याआधी आपण थोडासा रेस्ट करूया रूमवर जाऊन. त्याच्यानंतर उद्या आपण संत शिरोमणी गजानन महाराज यांचं दर्शन घेऊया उद्या सकाळी. तर ड्रायव्हर दादांबरोबर आतापर्यंत झालेला बेड पासून तो प्रवास शेगाव पर्यंत संपलेला आहे. तर दादांबरोबर प्रवास करून एकदम भारी वाटलं. ही गाडी उद्या रिटर्नला किती वाजता? तर आपली सकाळी 8:15ला गाडी चालू होईल. तर माझी ड्युटी बीड पर्यंत. आपल्या 2 गाड्या चालतात, बारामती शेगाव आणि शेगाव बारामती. आपली बारामतीवरून सकाळी गाडी 7:15ला निघते आणि दुसरी गाडी 8:15ला निघते. 2 गाड्या आहेत. सकाळी पर्यंत इथनं शेगाव बारामती 2 गाड्या आहेत, 7:15 आणि 8:15. पहिले जे क्रू होते ते पण प्रेमळ होते आणि हे दादांतर खूप प्रेमळ आहे आणि भारी वाटलं. तुमच्या बरोबर कधीतरी प्रवास होईल अजून एकदा, मला वाटतंय. तर मंडळी, आता आपण विसावा भक्त निवासला आलेलो आहे. इथे आपला आजच्या दिवसाचा मुक्काम असणार आहे. उद्या आपण मस्तपैकी असं गजानन महाराजांचं दर्शन घेणार आहे. तर या भक्त निवासला आपल्याला रूम चेकिंग करायला 70 रुपये पर पर्सन डॉर्मेटरी बेडसाठी एवढा चार्जेस पडलेला आहे. याआधी पण मी याबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे प्रॉपर माहिती मी दिलेली आहे. अलिबाग ते शेगाव हा प्रवास पाहिला नसेल ना तर पाहून घ्या. शेगावला आल्यानंतर जी प्रसन्नता वाटते ना, मन अगदी हलकं होऊन जाते. काल जो आपला प्रवास झालेला आहे बारामती ते शेगाव, तब्बल 550 ते 600 किलोमीटरच्या रेंज मधला हा प्रवास होता. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून थेट विदर्भाला जोडणारा प्रवास. 13 तासांचा प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे. आणि मी सुरुवातीला जसं मी रिझर्वेशन बोललो होतो की बारामतीवरून शेगाव जाण्यासाठी 3 शेड्यूल आहे. ड्रायव्हर दादा म्हणतात की 2 शेड्यूलवरच गाडी आहे, पण बुकिंगला तर 3 दाखवतोय. काहीतरी ग्लिच असावं बहुतेक. आणि चिखलीनंतर ज्या मार्गे आपली गाडी आली होती ना, उंद्री मार्गे, तर त्या गावाचं नाव चेंज केलं होतं. उद्या
उदय नगर असं त्या गावाचं नाव आहे. चेंज झालेलं आहे, मला माहित नव्हतं, नंतर कळलं. आणि या ठिकाणी आपण काल रात्रीचा मुक्काम करून आज सकाळी मस्तपैकी असा नाश्ता या ठिकाणी घेतलेला आहे. नाश्त्याला बघायचं झालं तर पोहे, उपमा आणि एक कॉफी घेतली होती. आणि त्याच्यानंतर आपण आता चाललोय श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. चला तर मग. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला प्रवास प्लस दर्शन नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.